तो ए बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो, जो सिलसिला नवोदय के हित में लोगों ने स्टार्ट किया है, उसे कहीं ना कहीं बेहतरीन ढंग से और सामने प्रोसीड करते हुए कोई ना कोई अच्छा पहलू पढ़ने की आज कोशिश करते हैं। मेरे ख्याल से पहला चैप्टर हम लोगों ने कंप्लीट कर चुके हैं अपना, बराबर है। आज से दूसरे चैप्टर का शुरुआत कर रहे हैं। दूसरे चैप्टर का आगाज करते हैं। त्याचं नाव आहे बड़ा होल नंबर। का नंबर? होल नंबर म्हणजे काय? पूर्ण संख्या। संख्या बळा, पूर्ण संख्या। संख्यांबद्दल सगळं अभ्यास केलाय आपण। नैसर्गिक संख्या कुठल्या असतात, पूर्ण संख्या कुठल्या असतात, समसंख्या कुठल्या असतात, विषम कुठल्या असतात, ऋण संख्या, धन संख्या, है ना, अजून संयुक्त संख्या, ट्विन प्राइम नंबर, सहमूळ कित्येक तरी संख्या आपण अभ्यास करून टाकल्या ना। त्याच्यामध्ये काही डाऊट आहे? रोजची रिव्हिजन पण सुरूच असेल, असतेच ग्रुपवर। चलो गुड, बहुत। तर आज या पूर्ण संख्यांच्या रिगार्डिंग थोडं कन्सेप्ट आपण छान पद्धतीने अभ्यास करून यामध्ये जे वेगळे वेगळे पार्ट आहेत, त्यामधला पहिला पार्ट आज आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करू। थोडासा आज बेसिकच बघूया, कारण की वेळ तितकं नाही आहे। आणि मेन म्हणजे आपले खूप सारे विद्यार्थ्यांच्या आजपासून सकाळची शाळा लागली आहे, म्हणून कुठे नाही कुठे आपण तितकं जास्त अभ्यास करणार नाहीये 9 तारखेपर्यंत। 9 तारखेपर्यंत आपण थोडा 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 बेसिक अभ्यास करू, जेणेकरून त्यांना त्रास नको जेव्हा ते येतील। 9 तारखेनंतर मी तुमची टायमिंग चेंज करून टाकेल, चालेल? है ना? म्हणजे सगळ्यांना बरं होणार। असं आता म्हणजे कसा अर्धवट क्लास ते कुठे ना कुठे शिक्षण करण्यापेक्षा क्लासमध्ये कधी पण बरं असतं माझ्यासाठी, तुमच्यासाठी। ठीक है? आप लोगों तो उस वक्त भी पूरे ही रहोगे, इस वक्त भी पूरे ही हो, अपने ही। ठीक है? तो चलो शुरुआत करते हैं। स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी और मेरे इस एकेडमी में भी। नया बच्चा है, नया पेरेंट है, अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब आप भी करके रख दीजिए, बाद में भूल जाते हो। चलो शुरुआत करते हैं होल नंबर में। अब होल नंबर तो सबको पता है भाई, जिसकी शुरुआत टकल्या से होती है। यू नो टकल्या, जीरो की शुरुआत जीरो से होती है। समझ जाइएगा कि वो बच्चा क्या है, मतलब वहां से होल नंबर की शुरुआत होती है। अच्छा, हम लोग आज क्या पढ़ने वाले हैं रे इसमें? आज इसमें पढ़ने वाले हैं हम लोग बदमाश। बदमाश त्याला म्हणतात बॉडमास। काय म्हणतात? बॉडमास। मराठीमध्ये याला म्हणतात बाळा कंचे भागुबेव। मराठीमध्ये म्हणतात, काय म्हणतात? कंचे भागुबेव। ठीक आहे? आता याला मी कुठे नाही कुठे तुम्हाला कन्फ्यूज नको व्हायला म्हणून दोन्ही लँग्वेज मध्ये सांग, चालेल? काय एक सांगतो तुम्हाला कशामध्ये, कंचे भागुबेव। ओके, आता बघ यामधला जो बी असते ना बाळा, बी, त्या बी ला म्हटलं जाते काय? तर ब्रॅकेट। काय म्हटलं जाते? ब्रॅकेट। त्याला क ला काय म्हटलं जातात? कंस। अरे कंस ते खावाचे नाही, म्हणजे कंस खावाचे काय ते नाही बाळा। अच्छा, हे कशा प्रकारचे असतात सर? कशा प्रकारचे असतात? तर बघ, हे असतात एक तर अशा प्रकारचे पण असू शकतात, किंवा अशा प्रकारचे पण असू शकतात, किंवा अशा प्रकारचे पण असतात। दिसत आहे का? आणि सगळ्यात महत्वाचा, जर तुम्हाला असं बार दिसलं ना, बार किंवा डॉट 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 कोणाच्या संख्येवर, ते पण आधीच करायचं, ते पण ब्रॅकेटचाच हिस्सा। कोणातल्या संख्यावर, म्हणजे समजलं काय काय म्हटलं मी? जर तुम्हाला असं दिसलं तरी समजून जाल कंसच आहे, असं दिसलं तरी कंसच आहे, असं दिसलं तरी कंस आहे, आणि बार दिसला कुठल्या संख्यावर तरी पण तो कंसच आहे असं समज। काही डाऊट? काही डाऊट? काय? चल त्याच्यानंतर ओ, ओ म्हणजे असते बाळा ऑफ। ओ म्हणजे असते ऑफ, त्याला मराठीमध्ये म्हणतात छे। काय म्हणतात? छे किंवा च्या। चालेल, हे दोन शब्द दिसले तर डायरेक्ट दिमागामध्ये काय म्हणायचं? गुणाकार। पहिले त्यालाच करणे, त्याला करणे म्हणजे गुणाकार करणे, त्याला करणे म्हणजे काय? गुणाकार करणे। काही डाऊट आहे इथपर्यंत? चल त्याच्यानंतर आहे डी। काय आहे बाळा? डी। डी ला मराठीमध्ये इंग्लिश मध्ये डिव्हिजन, आणि मराठीमध्ये भागाकार। गुणाकार, भागाकार। काही डाऊट आहे?
तर याला तर सगळ्यांनाच माहित आहे कसं चिन्ह असते. ते असं चिन्ह असते ना बाळा भागाकाराचं. काय आणि त्याच्यानंतर एम म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? गुणाकार. प्रतिकार गुणाकार असते चिन्ह माहित आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर मला सांग रे बाळा, त्याच्यानंतर काय आहे? ए म्हणजे असते ऍडिशन. त्याला म्हटलं जाते बेरीज आणि त्याचा चिन्ह कसा असतो? वाव सर ये पूछने वाली बात है बोलना. अच्छा और उसके बाद सबसे आखिरी में सबट्रैक्शन म्हणजे त्याला तुम्ही म्हणता कोणती काकी? त्याला चिन्ह काय रे बाळा? मायनस. तर हे तर आम्हाला माहित होतं, असं कशाला सांगितलं बाळा? हा रूल आहे. आता मेन रूल कडे जाऊ. बदमास ते कुठले पण असं तुम्हाला संख्या चिन्ह संख्या चिन्ह संख्या चिन्ह अशा स्वरूपामध्ये जेव्हा एका वेळेस सगळ्याच गोष्टी देतात ना, तेव्हा नेमका क्रिया आधी कुठली करायची हे सांगायचं काम हा बदमास करतो. कोण करतो? बदमास. नाही समजलं का? नाही समजलं का? हे सांगायचं काम कोण करतो? बदमास. म्हणजे अगर सपोज असं तुम्हाला संख्या चिन्ह दिलेलं आहे, त्यामध्ये अगर आधी वजाबाकीचं चिन्ह असेल त्याला करायचंच नाही. आधी गुणाकाराचं चिन्ह असेल त्याला करायचंच नाही. भागाकाराचं चिन्ह असेल तर भागाकारवाल्याला आधी करायचं. तुम्हाला जर खोटा वाटत असेल ना, तर एखादा एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. काय? बघ बाळा. एक एक्झाम्पल घेऊ. बघ 2 अधिक 3 गुणिले 3 मायनस 2. हे असं तुम्हाला संख्या चिन्ह दिसत आहेत. दिसत आहेत. आता मला तुम्ही सांगा, बदमासच्या हिशोबाने तुम्ही आधी बेरीज कराल, गुणाकार कराल की मायनस कराल? काहून? कारण की बदमास मध्ये बघा रूल लक्षात ठेवायचा. रूल फिक्स आहे. बदमास मध्ये पहिले ब्रॅकेट दिसतो का? नाही दिसत. ऑफ म्हणजे च्या दिसतो का? नाही दिसत. डिव्हिजन दिसतो का? नाही दिसत. गुणाकार दिसतो का? तर हो. आणि तो गुणाकार बेरीज आणि वजाबाकीच्या आधी येतो ना बाळा. म्हणून आधी काय करायचा? गुणाकार. कारण की बघ, जर तुम्ही इथे 2 अधिक 3 केलं आणि आलं किती? 5 इंटू 3 कराल -2 5 तिरी 15 -2 म्हणजे किती? 13. हा उत्तर तुमचा चुकणार. असं जायचं नाही. रूलला फॉलो करायचं. कोणता रूल? पहिले गुणाकार असेल तर गुणाकार करा. भागाकार असेल तर भागाकार आधी करा. क्लिअर होतंय बाळा? क्लिअर होतंय? असं लक्षात ठेवाल. तर सगळ्यात पहिले काय करायचा? गुणाकार. 3 तिरी 9 आणि मग जसंच्या बाकीच्या तसं. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? आता हा 2 आणि हा -2. एक प्लस आहे, दुसरा मायनस आहे. सत्यानाशी होणार की नाही होणार? अरे मरणार की नाही मरणार? आहे ना? 2-2 मेले तर राहिलं काय? 9. तसा नाही खेळायचा आहे. तर बघ असंही खेळू शकता तुम्ही. काय? तर सांग 2 आणि 9 किती? 11 तून 2 गेले किती? तरी पण 9च आला. आणि मगाशी किती आला होता? 2 आणि 3 5 5 3 15 मधून 2 गेले किती? 13 आलं होतं. म्हणजे तो उत्तर चुकीचा. पर्याय ते लोक ठेवतात पण पर्यायात काय ठेवून दिलं असतं माहिती आहे त्यांनी? 13 12 अजून हा 9 आणि हा मायनस. मस्त खुश झालं असतं आम्ही. अल्ले जमला. माझा उत्तर 13 आला रे गेला सत्यानाश झाला. बदमासचा रूल यूज केलं का तुम्ही? नाही ना? सत्यानाश बाळा तुमचा उत्तर काय होता? फॉर चन्या खाया. सी फॉर चने खाया इज योर उत्तर. क्या ये बात क्लियर हुआ? समझ रहे हो? चलो एक और एग्जांपल लेते, मतलब आपका डाउट पूरा का पूरा सत्यानाश हो जाएगा. कावजी 2 चा 3 म्हणजे कावजी हा नवीनच भलताच दिसते जी. अरे चा म्हणजे का होते? चा म्हणजे गुणाकार. तर बेतिरी किती? का चिल्लर प्रश्न असतात का सर? हो. अभ्यास झाला. अभ्यास जर झाला आहे, बारीक बारीक गोष्टी जर माहित आहेत तर मग चिल्लर आहे. काय? चला बरं मग तुम्हाला समजलं असेल तर नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ का? तर बघ नेक्स्ट प्रश्न काय म्हणते? 4च्या 8च्या 2. टेन्शन नाही, आमचा डोकसा क्लिअर. काय? 4 जसाच्या 4 म्हणजे 8 म्हणजे का 9 होते? 8च होते. 4 म्हणजे मग तूच सांग भाऊ.
आता पाय 8 दुने किती होतात 16 आणि 16 चौ किती होतात आता ज्या तुम्हाला 16 पर्यंत फळा तुम्ही जायला पण तरी मी सांगून देतो जर तसा नाही आठवला 16 इंटू 4 करायचं 4 सिक्स जा 12 म्हणते पाय बाई 4 सिक्स जा 24 4 म्हणजे 6 हे उत्तर 64 सगळ्यांना पकडींग सगळ्यांना आईंग सगळ्यांना कॉन्सेप्ट समजिंग सामने बढ़िंग तर मग इकडे पाहिंग नेक्स्ट प्रश्न अरे भगवंता अब इस सवाल में अब देखो आपके साथ कैसे खेला जा सकता है मतलब एक ही सवाल आपको किस नतीजे से पूछा जा सकता है किस जरिए से पूछा जा सकता है इस पे थोड़ा डिस्कशन करते चलेगा आता तुम्हाला बघा सगळ्यात मेन बघा इथं मी टाइप्स ऑफ ब्रॅकेट सांगतो कसं कसं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ठीक आहे आता पहिले हा सॉल्व करून टाकू मग ब्रॅकेट सांगतो ठीक आहे चल बघ पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचं ठीक आहे आता म्हणा सर पहिले गुणाकार केला पाहिजे गुणाकार का करणारा हा इकडे भलताच दिसते इकडे भलताच दिसते ब्रॅकेट आहे ना सगळ्यात आधी काय करायचा बदमाशच्या हिशोबानं ब्रॅकेट सॉल्व तर 2 अधिक 3 किती 5 इंटू आहे म्हणून इंटूच ठेवलं चल 3तून 2 गेला आणि 5 इंटू 1 उत्तर झाला उत्तर अरे समझ में आया क्या नहीं आया समझ में आया क्या नहीं आया आया अब आपको मैं थोड़ा सा टाइप्स ऑफ ब्रैकेट के तरफ लेके चलेगा 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 अब ध्यान से देखो अगर सपोज मैं बोलूं देखो हाँ ध्यान से देखो अगर मैं बोलता हूं 2 अधिक 3 बड़ा पाय 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 2 अधिक 3 इंटू 4 काय म्हटलं समजलं मी 2 अधिक 3 इंटू 4 जर मी म्हटलं अजून पुन्हा पाय 2 अधिक 3 4 पाहून टाका काय काय कसं सॉल्व करतोय त्याला ते समजत आहे मी काय म्हटलं काय त्याच्यानंतर 2 अधिक 3 इंटू 4 घे समजला काही डाऊट आहे इथपर्यंत आणि शेवटी म्हणतो बाळा 2 अधिक 3 इंटू 4 हे सगळ्यांचे उत्तर सारखेच येणार की वेगळे वेगळे बघा टाइप्स ऑफ ब्रॅकेट तुम्हाला इथं सांगतोय मी कारण की बघा ब्रॅकेट दिसतात ना ब्रॅकेट दिसल्या आधी त्याला सॉल्व करायचं हा लक्षात ठेव सांग 2 आणि 3 आणि बाहेर इंटू आणि 4 5 चौ किती बाळा काही डाऊट आहे का काही डाऊट आहे का थोडसा तरी समजलं आता बघ पुन्हा हा सर ब्रॅकेट वेगळ्या प्रकारचा आहे म्हणून तो ब्रॅकेट नाही आहे का आहे ना सर मग 2 अधिक 3 किती बाळा 5 सर पण बाहेर चिन्ह नाही आहे बाहेर चिन्ह नाही आहे काही जेव्हा केव्हा बाहेर चिन्ह नसतो ब्रॅकेटच्या म्हणा जेव्हा केव्हा कंसाच्या म्हणजेच ब्रॅकेटच्या बाहेर चिन्ह नसतो तेव्हा नेहमी आकार असतो म्हणजे 5 चौ किती झालं 20 काही डाऊट इथपर्यंत चला आता सर हा कंस वेगळाच नागमोती वाला नाही आहे ना आहे का नाही नागमोडी सारखा भाऊ कंस नव्हे का कंसच हो ना चल बेतिरी सॉरी बेतिरी म्हणतो 2 अधिक 3 5 पुन्हा 4 म्हणजे किती बाळा अब बीच मैंने बोला था आपको ब्रैकेट रहे या ना रहे डॉक्सी पे अगर सपोज बार है देख इसके डॉक्सी पे कैसा आ गए डॉक्सी पे बार रहा है ना ऐसा फुल सलाप डॉक्सीवर कसा आला सलाप आला का नाही आला सलाप म्हणून त्याला पहिले सॉल्व करायचं बाळा तर 2 अधिक 3 म्हणजे किती 5 प्लस 4 प्लस नोय रे सत्यानाशी इंटू 4 5 चौ किती बाळा समजलं जर तुम्ही 3 चौ 12 केल्या असत्या ना 12 2 केल्या असत्या तर किती आला असता 14 आला किती पहिले कंसाचे प्रकार समजले कंसाचे प्रकार समजले फुल समजला तर मग समजला तर समोर जाऊया अरे रे 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 चिल्लर प्रश्न पाक बरं आता बघ भागाकार आधी करताना बदमास मध्ये भागाकार आधी करता का च्या आधी करता विचार कर बघा जसं दिसते तसा नसते
म्हणूनच नवोदयमध्ये मुलं फसते. नवोदयच्या पेपरमध्ये मुलामध्ये मुली पण आले. अच्छा विद्यार्थी मुलामध्ये मुली नाही आल्या. विद्यार्थीमध्ये मुलंही आले, मुलीही आल्या. आता तिथं विद्यार्थिनी नको लावा मोठ्या. रिस्पेक्ट. तर बघ, बदमाश लक्षात ठेवायचा. का लक्षात ठेवायचा? बाळा तूच सांग. पहिले ब्रॅकेट दिसतोय का? नाही. ऑफ म्हणजे च्या दिसतो ना रे. भागाकाराच्या आधी च्या आहे ना बाळा. तर च्या आधी कराच्या. जर तुम्ही इथे असा केल्यानं भाऊ सत्यानाश होणार. च्या म्हणजे पहिले गुणाकार करा यांचा. म्हणजे 32 भागीला 2 चौ किती? 8. आणि 8 तर माहितच आहे 8च्या फळ्यामध्ये 32 येतातच. 8 किती? 32 ला 8 न बया बनवा म्हणजे किती? जर तसं केलं नसतं तर बघा उत्तर कसं आलं असतं. 32 भागीला 2 च्या म्हणजे असं तर हा किती आला असता? 32 डिवायडेड बाय 2 16 into 4 64 आणि हा पर्याय राहिला असता आणि मस्त खुश झाला असता. सर माझ्या उत्तर आला. सर माझ्या उत्तर आला. सर माझ्या उत्तर रे बये तुझा उत्तर गेला. कुठं आला? असा करावचा नहीं उत्तर काय बाळा रूल को फॉलो करना किसको फॉलो करना रूल एंड व्हाट डज एग्जैक्टली मीन बाय रूल तो बदमाश जैसा वो बोले वैसा यूज करना क्लियर है अरे क्लियर है चलो तो सामने भगे देखो अब कुछ प्रैक्टिस करते क्या करते प्रैक्टिस करते कुछ सवाल मैं आपको दे दूंगा घर पे तो आप घर पे सॉल्व कीजिए चलेगा है ना आता याला सॉल्व करताना तुमचा डोकसा काय म्हणतो रे आधी काय केलं पाहिजे आधी भागाकार त्याच क्षणी तुम्ही भागाकार करता 24 भागाकार 6 म्हणजे 6 किती जा 6 किती जा 4 बस कामच खतम आता बघ इकडे 45 प्लस 34 आणि याचा सगळा पूर्ण काय झालं बाळा फक्त 4 काय झालं रे बाकीच्या गोष्टी मी तसे तसे लिहिल्या चिन्हासकट चिमणे बघ बाकीच्या सगळ्या संख्या आणि चिन्ह जसं तसं 24 ला 6 ने भाग केल्यानंतर आलं किती क्लिअर आहे क्लिअर आहे आता तुम्ही आधी प्लस बघा जर जेव्हा केव्हा प्लस आणि मायनस असतो ना बाळा आता फक्त तुम्हाला प्लस आणि मायनस दिसत आहे ना त्या क्षणी प्लस आणि मायनस तेव्हा तुम्ही प्लस करा नाही मायनस करा आधी काही जात नाही विचार आन्सरची हो खोटं वाटते पाय आता 34 मधून पाय दोन पद्धतीने करून दाखवतो तुमच्या डोकसा म्हणत असेल हा 34 मधून 4 मी मायनस करत आहो किती येणार प्लस 30 तुम्हीच सांगा याच्या उत्तर किती 5 4 आणि 3 किती 7 75 आला आधी मी काय केलं मायनस केलं आता मी आधी प्लस करतो चालेल चल पाय आता 5 आणि 4 किती होतात 9 4 आणि 3 किती होतात 7 होतात त्यामधून मायनस 4 करतो किती येतो रे नावातून 4 5 आलं की नाही आला 75 हे सांगण्याचा माझा उत्तर काय बाळा तुम्हाला प्रश्न मला कन्सेप्ट मेन सांगायचं होतं की तुम्ही प्लस आणि मायनस ज्या क्षणी गोष्टी येतात ना तेव्हा आधी प्लस करा नाही मायनस करा उत्तर तुमचं येणारच आहे काही डाऊट आहे काही डाऊट आहे म्हणून बी फॉर बरबटी खाया इज युअर आन्सर काही डाऊट आहे का रे अरे काही डाऊट आहे का रे चला मग नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण ओ माय भगवंता व्हॉट एक नंबर प्रश्न वाव वाव देखो पहिले तर भाऊ आमच्या डोकसा ब्रॅकेट सोबत खेळते सांग मग आता 5 8 जा 3 6 जा भाऊ 10 तून 8 गेले किती रे शेवटी 2 कुठे दिसते खत्म आम्ही कशाला पाहू दुसरं सोडून पाय ना बाळा ना 40 मधून 18 गेले रे 10 तून 8 गेला 2 जो काही उत्तर राहणार आहे त्याच्या एकक 2 राहणार आहे पर्यायामध्ये बघा कुठे एकक स्थानी 2 दिसतो झालं उत्तर तुमचा आता सांग 4तून 2 गेला किती 2 म्हणून तुमचा उत्तर किती 22 इज युअर आन्सर काही डाऊट आहे काही डाऊट आहे ए फॉर अदरक खाया इज युअर आन्सर क्या मैं सामने जाऊ देखो आता सांगा बदमाश मध्ये सर्वात शेवटी कोणती क्रिया गुणाकार भागाकार बेरीज की वजाबाकी एक्झॅक्टली डी फॉर
डांगरू खाया इज युअर आंसर। क्या ये बात क्लियर है सब? क्लियर है? नेक्स्ट आता सांगा, बदमाश या नियमामध्ये सर्वात आधी कोणती क्रिया होते? विचार करा. आता पहा, खूप साऱ्या मुलांच्या मनामध्ये आला, तर बदमाश मध्ये सगळ्यात आधी क्रिया तर कंसाची होते. होते? इथे बयाव पर्यायामध्ये कंस दिसत, जे दिसत आहेत त्याच्यावरून विचार करणे. ओ म्हणजे च्या दिसत आहे का? नाही. ती म्हणजे भागाकार दिसत आहे का? हे कंसामध्ये नाही बाळा, जे तुम्हाला पर्यायामध्ये दिले असतात त्यावरून विचार करायचा, त्याच्या नेमकं उत्तर होणार काय. तर सगळ्यात आधी कोणता होणार? भागाकार. पुन्हा बी फॉर बरबटी खाया इज युअर. समजला? काय आता हे 5 प्रश्न तुम्हाला घरी सोडवण्यासाठी देतो ऍज अ होमवर्क. त्यामधला पहिला प्रश्न आहे तुमचा आ हा हा, त्यामधला दुसरा प्रश्न आहे तुमचा ओ हो. त्यामधला तिसरा प्रश्न आहे तुमचा ई. त्यामधला नेक्स्ट प्रश्न आहे तुमचा ओ. आणि त्यामधला शेवटचा प्रश्न आहे तुमचा पाचही प्रश्न सोडवून आणण्याचा प्रयत्न करा. बाकी सगळ्या गोष्टी आपण उद्याला बघूया. याला सॉल्व पण कसं करतात ते पण, आणि समोर पण कसे जातात ते पण. आई होप आपको ये सारी चीजें समझ में आई होंगी. अच्छे से पढ़ाई करना जारी रखिएगा. कुछ डिटेल आपको चाहिए है तो, अगर सपोज और कुछ डिटेल चाहिए हमारे साथ कैसे जुड़ना है, तो 8275397522 पे कॉल करके आप सारे डिटेल पूछ सकते हो, कैसे हमारे साथ जुड़ना है करके. बाकी चीजें आपको बताई जाएगी. आई होप आपको सारे चीजें समझ में आई होंगी. उसी उम्मीद से चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा. मिलता है नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया.